नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं शार्विका किचन डायरीमध्ये. तर आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे. एकादशी दिवशी आपण उपवास करतो, मग सकाळी शाबू वगैरे खाल्ली जाते, तर संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा नसतो. तर त्यासाठी आपण आज वरीचा भात आणि शेंगदाण्याचा झुणका कसा करायचा हे पाहणार आहोत. तर रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि खायला एकदम रुचकर आहे. उपवासाचा सगळा ताण निघून जाईल अशी ही रेसिपी आहे. तर इथे आपण सगळ्यात आधी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यातलं पाणी निथळून घ्यायचं. त्यानंतर इथे मी 1 चमचा तेल गरम केले, यामध्ये आपण घातलेले आहेत जिरे आणि हिरव्या मिरच्या. तुम्ही जर कढीपत्ता मोहरी वगैरे खात असाल तर ते देखील घालू शकता. आता हे सगळं छान परतल्यानंतर यामध्ये आपण घालायचं आहे बटाटा. तर बटाटा स्वच्छ धुवून त्याची साली काढून आपण एक 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये ठेवलेला होता. तर अशा पद्धतीने बटाट्याचे स्लाइस केलेले आहेत. तर बटाटा देखील एक 2 ते 3 मिनिटं चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता इथे आपण घालायचे आहेत शेंगदाणे. तर साधारण मुठभर मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे देखील एक 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये छान परतूया. यामुळे भाताला एकदम छान चव लागते. अगदी नुसता भात जरी तुम्ही यामध्ये दूध घेऊन खाल्लात तरी देखील पोट भरतं आणि चव देखील छान लागते. तर आता यामध्ये घालायचे आहेत धुवून ठेवलेले वरीचे तांदूळ. तर वरीचे तांदूळ इथे बघा कोरडे झालेले आहेत पाणी पूर्ण निथळून घेतल्यामुळे. आता एक 2 मिनिटं तांदूळ आपण भाजून घ्यायचे आहेत. गॅस एकदम मी लो ठेवलेला आहे. तांदूळ भाजून घेतल्यामुळे काय होतं, एकदम छान असा फुलला जातो. म्हणून एक 2 ते 3 मिनिटं आपण लो फ्लेमवर तांदूळ भाजलेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे भात एकदम छान फुलतो. तर आता इथे हा तांदूळ शिजायला फार वेळ लागत नाही, अगदी 5 ते 6 मिनिटात आपला भात तयार होतो. तर आता इथे काय करायचं आहे, गॅस मीडियम केलेला आहे मी. एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून, तर साधारण 4 मिनिटे झालेले आहेत. झाकण आपण काढून बघितलेलं आहे. तर बघा भात किती छान फुलून आलेला आहे. एकदा पुन्हा चांगलं मिक्स करूया आणि झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिटं शिजवून घेऊया. तर इथे बघा मस्त मऊ मोकळा असा भात आपला तयार झालेला आहे. आता झुणका बनवण्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे चांगले खमंग खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत आणि थंड करून याची टरफले काढून घ्यायचे आहेत. तर आता हे शेंगदाणे जे आहेत साली काढून घेतलेले आहेत आणि ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. तर हा उपवासाचा झुणका आहे, त्यामुळे इथे मी दुसरे कुठलेही पदार्थ वापरत नाही. फक्त आता इथे मी हिरवी मिरची घातली आहे. तर हिरवी मिरची वाटणाबरोबर घातल्यामुळे काय होतं, एकदम छान चरचरीत असा झुणका होतो. तर यामध्ये थोडंसं पाणी देखील घातलेलं आहे आणि एकदम छान बारीक. आता बटाटे थंड करून याच्या साली काढून घ्यायच्या. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा बटाटा घातला तरी देखील चालेल. तर आता हे जे बटाटे आहेत हे आपण थोडेसे चिरून घेऊया. चिरून घेतला किंवा तुम्ही डायरेक्टली जरी कुस्करून टाकला बटाट्याच्या झुणक्यामध्ये तरी देखील चालतं. तर आता इथे मी तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घातलेले आहेत जिरे. तर कढीपत्ता वगैरे खात असाल तर ते देखील घालू शकता, पण उपवासासाठी शक्यतो आपण फारसं काही खात नाही, त्यामुळे मी बाकीचे पदार्थ स्किप केले आहेत. तर यामध्ये आता जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे. तर आता हे वाटण एकदम छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. तर शेंगदाण्याचं वाटण आहे त्यामुळं कढईला चिकटू शकतं, त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आणि लागू न देता चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. हवा असल्यास थोडंसं पाणी देखील घातलं तरी चालेल. आता यामध्ये घालूया आपण बटाटा. तर इथे जो आपण उकडून चिरून घेतलेला बटाटा आहे तो मी थोडासा स्मॅश करतच ऍड करते. आता इथे मी घालत आहे पाणी. तर इथे मी नॉर्मल पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जेवढा झुणका करायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ऍड करा. तर फार घट्ट नाही आणि फार पातळ देखील नाही, असा मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये आपण इथे झुणका बनवणार आहोत. तर आता इथे पाण्यामध्ये जे शेंगदाण्याचं आपण वाटण करून भाजून घेतलेलं आहे ते छान मिक्स होईपर्यंत हलवायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळीमध्ये छान शिजू द्यायचा. फक्त उकळी येताना हलवायचं, जेणेकरून झुणका उतू नाही गेला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, त्यामुळे थोडंसं पसरट भांडं घ्या, त्यामुळे शिजला जातो व्यवस्थित आणि अजिबात उतू वगैरे जात नाही. तर आता इथे झुणका देखील छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ. तर तुम्हाला जेवढं मीठ चवीनुसार गरजेचं आहे तेवढं तुम्ही मीठ इथे ऍड करा.
तर इथे कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, एकदम मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये आपण झुणका बनवलेला आहे. खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही, अगदी तुम्ही पिऊ देखील शकता अशा पद्धतीने. आणि इथे मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर आता 1-2 मिनिटं आपण परत उकळी काढलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे. तर आता इथे आपली उपवासाची वरीचा भात आणि शेंगदाण्याचा झुणका तयार झालेला आहे. बघू शकता एकदम छान असं मस्त मेनू तयार झालेला आहे. तर उपवासा दिवशी तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक करा.